महिला शिकली तर सक्षम होईल, महिला सक्षम असेल तर सर्व कुटुंब सक्षम होईल आणि कुटुंब सक्षम असेल तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल। त्यामुळे महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणातून महिलांना सक्षम करण्याचं प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगली येथे केले। महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। खरेमंगल कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, उद्योग अधिकारी TN खांडेकर, महिला उद्योजकता विकास केंद्राचे आलोक मिश्रा, प्रकल्प अधिकारी किरण बनसोडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। महिला आरक्षणाच्या अनुषंगाने माहिती देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, समाजात महिलांची मोठी ताकद आहे, त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन कुटुंब व इतरांना मदत करण्यासाठी सक्षम होणे आवश्यक आहे। महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी उद्योजकतेकडे वळावे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःचे उद्योग उभे राहावेत। त्यासाठी महिलांनी विविध शासकीय योजनांची माहिती घ्यावी, तसेच प्रशिक्षण कार्यक्रमातून महिलांना व्यवसाय उभारणी, विविध उद्योगांची माहिती, कर्ज योजना, व्याज परतावा, आर्थिक व्यवस्थापन, विपणन कौशल्य याबाबत माहिती द्यावी, असे त्यांनी सूचित केले। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा आर्थिक वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील 900 महिलांना उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येत आहे। त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील 500 महिलांच्या प्रशिक्षणासाठी 90 लाख रुपये, महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील 250 महिलांच्या प्रशिक्षणासाठी 45 लाख रुपये आणि महिला व बालविकास विभाग यांच्याकडील ग्रामीण भागातील 15 महिलांच्या प्रशिक्षणासाठी 27 लाख रुपये असे एकूण 1,62,00,000 रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे। तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत होम डेकोर व भेटवस्तू, साडी ड्रेपिंग, मेकअप, इव्हेंट डेकोर, फॅशन ज्वेलरी डिझाईन व ब्युटिक व्यवसाय, दुग्धजन्य उत्पादने, मसाला व मुखवास, केटरिंग व लघु हॉटेल व्यवस्थापन, हस्तकला, रेझिंग आर्ट, अगरबत्ती, धूप इत्यादी पूजा साहित्य उत्पादने आदींचे प्रशिक्षण या महिलांना देण्यात येणार आहे। जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला। प्रास्ताविकात आलोक मिश्रा यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद केला। या कार्यक्रमास जिल्हाभरातून प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिला उपस्थित होत्या। इतक्या तंतोतंत होऊन चालला आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फारच 29ला विधानसभा आणि लोकसभामध्ये 33% महिला कंपल्सरी, म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये असं नाही कंपल्सरी। आता याचा अर्थ काय, सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 8 आलं आहे, ते लोकसंख्या वाढल्यामुळे 10 होत पाहिजे, 8 तर त्याच्यात 33% म्हणजे 3 कंपल्सरी सक्तीने महिला आमदार तिथे पुढे लढायचं काय करणार। आणि आता 29 मग लोकसभेला आपल्या जिल्ह्यात किती आहे, 1 अख्खी आहे आणि 1 अर्धी, त्याच्यात 2 झाले, म्हणजे 1 तुम्हाला लोकसभा पहिल्याच्या लढवायचं आहे, पुढच्या लढवायचं म्हणजे मग देशाच्या लोकसभेमध्ये 542 खासदार आहेत, ते वाढवून होता लोकसभेवर 750 वाढला, त्यामुळे नवीन लोकसभा मानली येतात। तर 750 33% म्हणजे किती, कोणाला सांगतायचं प्रश्न बघूया किती हुशार आहे। 750 1/3 एक तृतीयांश 33% किती काय होणार असतो, 750च्या 33% 250 होता, 250 म्हणजे 750, त्यामुळे तुम्हाला खासदार होणार नाही। तर 250 खासदार लोकसभेमध्ये महिला असेल, आज असतात की नसतात, तर त्या पुरुषांच्या जागेवर लढतात आणि विजय त्या आधी पुढच्या वेळेला 250 खासदार महाराष्ट्रामध्ये आमदार किती कोण सांगतात, आपण निवडतो ना एक आमदार, असे आमदार किती कोण सांगतो, मागची शेवटच्या काळात जाईल तू हे फार महिलाच आहे, किती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार किती, तुमचा तालुका उठला कडेगावचा आमदार कोण, हा
विश्व हिंद नशीब आता आमदार झाले असे जिल्ह्यात आमदार किती 8 महाराष्ट्रात किती 288 आता लोकसंख्या वाढल्यानंतर त्याची गणना झाली ना 21ला गणना होते जर 10 वर्षात ती राहिली वेळ काढण्यात यायला तेवढा वेळ मला सांगायला पण तेही समोर घेतलं पाहिजे काल आम्ही तर ते आता होणार 27ला तर तुमच्या घरात